मित्रांनो, अशाच कंपनीत पैसा गुंतवला पाहिजे की ज्या कंपनीचे प्रॉफिट व सेल्स हे वाढते असले पाहिजेत, तरच आपला पैसा वाढू शकतो। ज्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट वाढत नाहीत अशा कंपनीत गुंतवलेला पैसा वाढणार नाही। त्यामुळे एकच एवढी ट्रिक जरी आपण वापरली की ज्या कंपनीचे प्रॉफिट वाढत आहेत त्या कंपनीमध्ये पैसा लावला पाहिजे। न्यूजवर एखादी कंपनी वर जात असेल तर ती काही दिवसांनी पुन्हा जाग्यावर येते। न्यूजमुळे शेअरचं प्राइस वर किंवा खाली होत असेल तर ते चुकीचं आहे, अशामध्ये पैसा गुंतवला नाही पाहिजे। अशाच न्यूजची एक बातमी आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, पण त्याच्या आधी आपण एक आजचं मार्केट बघू का आहे। तर आज पुन्हा फ्लॅट क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळते। 33 अंकाची वाढ आहे BSE सेन्सेक्समध्ये। निफ्टी 50 मध्ये 11 अंकाची वाढ आहे, तर निफ्टी बँक 52 अंकांना मायनस झालेला आहे, तर निफ्टी मिड कॅप 100 289 अंकांना मायनस झालेला आपल्याला बघायला मिळतोय। सेन्सेक्स निफ्टी फ्लॅट बंद। रियालिटी IT समभागांना सर्वाधिक फटका बसला। BSE मिड कॅप निर्देशांक 0.5% घसरणीसह बंद झाला, तर स्मॉल कॅप निर्देशांक सपाट बंद झाला। क्षेत्रीय आघाडीवर नजर टाकली तर आज ऑटो निर्देशांक 1% वाढीसह बंद झाला। अमेरिकेत जॅक्सन होल CPIMच्या बैठकीपूर्वी आज 23 ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजार जवळजवळ सपाट बंद झाले। सेन्सेक्समध्ये 33 अंकाची किंचित वाढ दिसून आली। व्यापक बाजारात संमिश्र कल होता। BSE मिड कॅप निर्देशांक 0.66% घसरणीसह बंद झाले, तर स्मॉल कॅप निर्देशांक 0.16% वाढला। म्हणजेच काय की मार्केट आज जवळपास फ्लॅट बंद झालेलं आहे। आता आपल्याला एकदा अमेरिकेची ही मीटिंग झाली, CPIMची मीटिंग झाली, तर त्याच्यानंतरच आपल्याला आपलं बाजार कोणत्या दिशेने जाईल हे कळून येईल। तर आज ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये डिक्सन टेक। आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये डिक्सन टेकची एक बातमी आली होती। त्यावेळेस 12,500च्या आसपास डिक्सन टेक चालत होता आणि बातमी अशी होती की डिक्सन टेक 6,500 पर्यंत येणार, म्हणजे जवळपास 50% तो पडणार आहे। परंतु तिथून डिक्सन टेक थोडा पडलाही, 11,000 पर्यंत आलाही, पण आज पुन्हा डिक्सन टेक 12,500च्या पुढे निघून 13,274 वर आलेला आपल्याला पाहायला मिळते। 3.22% वाढ डिक्सन टेकमध्ये झालेली आहे। मार्केट कॅप फक्त 79,000 करोडचा आहे। 184चा PE आहे। ROC 28.8, ROE 24.7, फेस व्हॅल्यू 2ची आहे। 56ची प्रॉफिट ग्रोथ आणि 33ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। EPS चांगलेले वाढलेले आहेत। जरी PE आपल्याला एकदम वर ऑल टाईम हायच्या जवळ ट्रेड करत असला तर ह्या कंपनीचे येणारे प्रॉफिट हे निश्चितच वाढणारे असू शकतात। त्यामुळे PE आपला पुन्हा खाली येऊ शकतो किंवा काही दिवस कंपनी वर खाली करून टाईम करेक्शन जर दिला तरीही PE खाली आलेला आपल्याला पाहायला मिळेल। तर ह्याची जास्त काळजी करायची गरज नाही। ज्या लोकांनी न्यूज दिली होती की हा 6,500 पर्यंत येईल त्या लोकांना कदाचित, मी त्याही वेळेस सांगितलं होतं, कदाचित डिक्सन टेक त्यांना खरेदी करायचा असेल म्हणून त्यांनी सेल करा म्हणून अशी न्यूज दिली होती। त्यामुळे न्यूजच्या भूलथापाला बळी पडून आपण आपले शेअर विक्री किंवा खरेदी केले नाही पाहिजेत। तर शेअरचं प्रॉफिट पाहिलं पाहिजे, शेअरचे सेल्स पाहिले पाहिजे। ते जर वाढणारे असतील तर निश्चितच शेअर आज ना उद्या वर जाणार आहे। हिचे सेल्स बघा, मार्च 2013 पासूनचे सेल्स आहेत 767 करोडचे सेल्स, हे 20,999 म्हणजे जवळपास 21,000 करोडपर्यंत आलेले आहेत। नेट प्रॉफिट 3 करोडचं 447 करोडपर्यंत आलेलं आहे। सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर डबल डिजिट आहे, चांगली आहे आणि अशा कंपन्यात पैसा बनवून देतात। इथं जर पाहिलं तर 5 वर्षात 94%चा CAGR, 3 वर्षात 50%चा आणि चालू वर्षामध्ये 160%चा, म्हणजे प्रॉफिटपेक्षा कंपनी जास्त चाललेली आहे। त्यामुळे काही दिवस कंपनी ही एका रेषेत चालू शकते, म्हणजे टाईम करेक्शन देऊ शकते किंवा थोडीशी मायनस होऊ शकते आणि जर प्रॉफिट वाढले तर कंपनी इथूनही पुढं जाऊ शकते। रिझर्व जर बघितलं तर 1,683 करोडचं रिझर्व आहे आणि 489 करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळत आहे। चार्ट जर बघितला तर चार्टमध्ये कंपनी ऑल टाईम हायजवळ ट्रेड करत आहे। इथं तुम्ही बघू शकता एकदम ऑल टाईम हायवर कंपनी 13,270 वर ट्रेड करत होती। इथं बातमी आली होती 12,500च्या आसपास की कंपनी 6,500 वर येणार आहे, म्हणजे कंपनी जवळपास इथपर्यंत खाली येईल असं त्यांचं म्हणणं होतं, पण तिथं तर कंपनी आली नाही। तिथूनच थोडीशी 11,000च्या आसपास आली, तिथून वर फिरलेली आहे ना आता ऑल टाईम हायवर कंपनी गेलेली आहे। तर अशा न्यूजला बळी नाही पडलं पाहिजे। तर आपण त्या कंपनीचे फंडामेंटल बघून कंपनी प्रॉफिटेबल असेल तर पोर्टफोलिओमध्ये ती ॲड केली पाहिजे। पुढची कंपनी आहे बर्जर पेंट।
566 वर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. आज 2.77% ही मायनस झालेली आहे. ह्या कंपनीचं मार्केट कॅप 65,978 करोडचं मार्केट कॅप आहे. आणि पी जर पाहिला इथं बघू शकता मार्केट 65,978, पी 56.6, ROC 27.5 आणि ROE 23.5 आहे. फेस व्हॅल्यू 1ची आहे. 21.5ची प्रॉफिट ग्रोथ आणि 75% पूर्ण प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. EPS बघू शकता, EPS चांगले वाढलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता चांगले EPS वाढलेले आहेत. 75.5चा मीडियन पी आहे आणि कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे. अगोदरही आपण व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेसही जर कोणी खरेदी केली असेल तर त्याचा फायदा झाला असेल. आणि ह्या कंपनीनं कर्जसुद्धा कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. सेल जर पाहिले तर 3,227 करोडचे सेल्स आहेत. ते आता 11,260 करोडपर्यंत आलेत. नेट प्रॉफिट 218 करोडचं 1,169 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ तुम्ही बघू शकता चांगली आहे, डबल डिजिट आहे. इथं गुंतवणूकदाराला अजूनही या कंपनीनं पैसा बनवून दिलेला नाही, कारण 3 वर्षामध्ये -4% CAGR आणि चालू वर्षामध्ये -2% CAGR आहे. म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे. रिझर्व बघू शकता 5,262 करोडचे रिझर्व आहे आणि 753 करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते. सपोर्टवर आपण व्हिडिओ बनवला होता की ही कंपनी सपोर्टवर आली, खरेदी करू शकता. तिथूनच सपोर्ट घेऊन कंपनी वर गेली, 565 वर ट्रेड करत आहे. कंपनी चांगली आहे, चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते. जर कुणाला पटत असेल तर ही कंपनीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. पुढची कंपनी आहे केसॉल. IT क्षेत्रातली एक चांगली कंपनी आहे. स्मॉल कॅप आहे, चांगला पैसा बनवून देऊ शकते. 1,034 वर ट्रेड करत आहे आणि 1,000च्या आसपास बऱ्याच दिवसापासून ही कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते. जर कोणाला खरेदी करायची असेल तर हळूहळू ह्याच्यामध्ये क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकता. कंपनी चांगली आहे. मार्केट कॅप फक्त 1,226 करोडचा आहे. आणि पी जर पाहिला तर 34.4, ROC 197 आणि ROE 147 दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 10ची आहे. 32.8ची प्रॉफिट ग्रोथ आणि 58.9ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीचे EPS मस्त वाढलेले आहेत, म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. पी जर पाहिला तर मिडियन पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे. मिडियन पी 34चा पाहायला मिळतोय, म्हणजे कंपनी महाग नाही आणि जवळपास कंपनी ही कर्जमुक्त असलेली इथं तुम्ही बघू शकता. ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च 2016 पासूनचे सेल जे की 2 करोडचे होते, इथं बघा 2 करोडचे सेल्स 116 करोडपर्यंत आलेत. आणि प्रॉफिट जे 2020ला 1 करोडचं होतं ते आता 36 करोडपर्यंत आले, म्हणजे 36 पट प्रॉफिट झालेला आहे. आणि कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. तुम्ही इथं जर पाहिलं तर प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ एकदम चांगली आहे. प्रॉफिट ग्रोथ तर 5 वर्षाची 192%ची आहे. तसाच पैसा इथं पुढं आपला बनणार आहे. ह्या कंपनीला सध्या खरेदी करायला पाहिजे, कारण कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. चालू वर्षामध्ये -24चा CAGR आपल्याला पाहायला मिळतोय. 3 वर्षात 52चा CAGR आहे. तर कंपनी चांगला पैसा बनवून देईल. ज्यांना कोणा पटत असेल तर ही कंपनी आता सध्या खरेदी करायला हरकत नाही. रिझर्व बघू शकता 12 करोडचं रिझर्व आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर 0 करोडचं कर्ज, म्हणजे कंपनीवर कर्ज कधीच कंपनीनं घेतलेलं नाही. तुम्ही इथं बघू शकता कधीच कंपनीनं कर्ज घेतलं नाही, म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. आणि कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत असलेली पाहायला मिळते. 1,000चा सपोर्ट आहे. वारंवार 1,000चा सपोर्ट घेत असलेली कंपनी आपण बघू शकतो. तिथंच कंपनी ट्रेड करत आहे. तर कंपनी चांगली आहे, चांगला पैसा बनवून देऊ शकते. कुणाला खरेदी करायची असेल तर खरेदी करू शकता. दुसरा सपोर्ट जर पाहिला तर दुसरा सपोर्ट आपल्याला 900 व 840चा आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही इथं बघू शकता हा एक सपोर्ट आहे, किंवा मग 840चा हा एक सपोर्ट आपल्याला पाहायला मिळते. तर हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा. पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक. बरेच जण ह्या कंपनीला वैतागले असतील, कारण कंपनी खाली खाली येत आहे. पण घाबरायची गरज नाही. अमेरिकेची जशीच मीटिंग झाली आणि रेट कटचं नुसती बातमी जरी आली तर ही कंपनी रॉकेट बनवू शकते. 1204 वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. आज 1.35% ही मायनस झालेली आहे. आणि अशाच वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे. महाग झाल्यावर खरेदी करण्यापेक्षा स्वस्त झालं तर खरेदी करायला पाहिजे. मार्केट कॅप 19,000 करोडचं, पी 12चा मिळतोय. ROC 14.8, ROE 24.8, फेस व्हॅल्यू 10ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 44.8ची, 66ची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते. EPS मस्त वाढलेले आहेत. बघू शकता चांगले कंपनीनं EPS वाढवलेत, म्हणजे प्रॉफिट चांगलं जनरेट केलेलं आहे. मिडियन पीच्या खाली कंपनी मिळत आहे. मिडियन पी 28.8चा आहे आणि कंपनी त्याच्याही खाली मिळते. म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे, घाबरायची गरज नाही. अशा कंपनीतच गुंतवणूक केली तर पैसा बनतो. परंतु जेव्हा कंपनी पडत असते त्यावेळेस आपल्याला हात आपले थरथर कापत असतात. रेव्हेन्यू बघा, मार्च 2013 पासूनचे 88 करोडचे रेव्हेन्यू आहेत. ते 5,509 करोडपर्यंत आलेत. 8 करोडचं प्रॉफिट हे 1,497 करोडपर्यंत आलेलं आहे.
इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ काहीही बघायची गरज नाही, असे डबल डिजिट आणि चांगले आहे. प्रॉफिट ग्रोथ तर 3 वर्षाची 117% आहे आणि इथं तसा पैसा अजून बनलेला नाही. चालू वर्षामध्ये -13% CAGR आहेत, म्हणजे गुंतवणुकीची चांगली संधी आहे. तर अशा कंपनीतही पैसा बनतो. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या घेतल्या तर पोर्टफोलिओ चांगला होतो आणि भविष्यात चांगले पैसे मिळू शकतात. रिझर्व जर बघितलं तर 6,400 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर बँकिंग क्षेत्रातली कंपनी असल्यामुळं 21,800 करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतं आहे. चार्ट बघा, चार्ट जर बघितला तर 1280चा जवळपास हा रेजिस्टन्स आहे आणि खालचा जर म्हणलं खालचा सपोर्ट जर पाहिला तर 1150चा हा खालचा सपोर्ट आहे. तर दोन्हीच्या मध्ये कंपनी आपल्याला 1200वर मिळत आहे. तर सध्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची एकदम चांगली संधी आहे. तर ही कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. चारही कंपन्या चांगल्या आहेत. ह्या चारही कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.